उसके बाद आदरणीय हमारे डॉक्टर पंत प्रधान मनमोहन सिंह जी आए। उनकी सोच क्या थी? उन्होंने कहा था कि मेरे देश का हर एक युवा, एक जो बेरोजगार है, डॉक्टर बनना चाहिए, इंजीनियर बनना चाहिए और मेरे देश की तरक्की किस तरह से हो, ये उनकी सोच थी। और आज के 2014 की ये प्राइम मिनिस्टर जिस लोगों ने, हम सब हिंदुस्तान वालों ने बनाए, उनकी सोच, भाइयों और बहनों, मेरा क्या है, मैं तो एक फकीर आदमी हूँ, झोला उठाऊंगा और लेकर चला जाऊंगा। अरे ये कोई तुम्हारे अल्फाज है? ये एक पंत प्रधान की सोच है। साथियों, इन्होंने सिर्फ एक देश का तमाशा बनाकर रखा है, इन्होंने हमको आपस में बांटने का काम किया है। वहीं से मैंने ये 4 मिसरे कहे हैं कि तुम खुद को सच्चाई का ठेकेदार लिखने लग गए, अरे अब तो तुम सरे बाजार भी लिखने लग गए। अरे एक नारे से हुकूमत इस कदर घबरा गई कि सारे चोर अब खुद को चौकीदार लिखने लग गए। ये सच्चाई है साथियों, ये हकीकत है, क्योंकि इन्होंने तमाशा बना रखा है इस देश का। आज हमारे राहुल जी गांधी आज एक एक सीट के लिए आज हिंदुस्तान के कोने कोने, कोपरे कोपरे में घूम रहे हैं, मेहनत कर रहे हैं एक कि हमारे हिंदुस्तान का संविधान किस तरह से बचाया जाए, हमारे हिंदुस्तान का तिरंगा किस तरह से महफूज रहे, इसकी कोशिश कर रहे हैं। डॉक्टर साहब ने कहा कि ये लोगों ने क्या किया है, बिल्कुल ये सच्चाई है। इन्होंने सिर्फ खोखले वादों की सिवा हमको कुछ भी नहीं दिया, ये सच्चाई भी है साथियों। इनको हमको जैसा ये समझ रहे हैं कि 2014 में इनकी जैसी हवा थी, जब 23 तारीख को हिंदुस्तान के रिजल्ट आएंगे, हमारे अमरावती लोकसभा का भी रिजल्ट आएगा, इंशाअल्लाह आने वाला वक्त बताएगा कि 23 तारीख को संसद भवन पर सिर्फ और सिर्फ राहुल गांधी वहां पर झंडा लहराएंगे, इसमें कोई ये नहीं। तो इसलिए आप सबकी जरूरत, आप सबकी ताकत, आप सबकी मेहनत, कांधे से कांधा लगाकर आदरणीय यशोमती ताई के साथ में आदरणीय नवनीत जी भाभी, जो लोकसभा 2019 की हमारी लोकप्रिय उम्मीदवार है, इनके साथ सच्चाई से, ताकत से और कांधे से कांधा लगाकर इनके साथ दीजिए साथियों। जिस तरह हम ग्राम पंचायत का इलेक्शन लड़ते हैं, जिस तरह से विधानसभा का इलेक्शन लड़ते हैं, ठीक उसी तरह आज हमारी एक नैतिक जिम्मेदारी समझकर, हमारा अखलाकी फर्ज समझकर हमको ये जिम्मेदारी को लेना होगा और यहाँ से ये संकल्प लेकर 18 तारीख को हमारे दिमाग में घर घर जाकर, मोहल्ले मोहल्ले जाकर, गांव गांव जाकर इसका प्रचार और प्रसार हमको करना ही होगा, ये बिल्कुल हकीकत है। आइए साथियों, मैं अब हमारे इस तिवसा विधानसभा की कर्तव्य दक्ष लोकप्रिय आमदार आदरणीय एडवोकेट यशोमती ताई ठाकुर को इन 4 मिसरों के साथ बुलाता हूं कि दिए की लौ को तुम हवा में उछालते रहना या पत्तियों पे तुम फकत तेजाब डालते रहना, और मैं जमाने में नूर बनकर जगमगाऊंगी, फकत तुम मेरे लिए आफताब में कीड़े निकालते रहना। साथियों, ये आप लोगों की मेहनत, ये आप लोगों का साथ यशोमती ताई को बिल्कुल उस उरूज तक, और आज ताई आपकी दुआओं से, बुजुर्गों की दुआएं से, AYCC की सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी है, ये सब ताई का आशीर्वाद हमेशा ताई के साथ हमारा रहे और आने वाले उम्मीदवार 2019 की नवनीत भाभी के साथ रहे। आदरणीय एडवोकेट यशोमती ताई ठाकुर। वैसे शहजाद ने मुझे आज जनरल सेक्रेटरी भी बना दिया। कहते हैं ना कि संकल्प से सृष्टि तक जाता है इंसान, और यदि संकल्प अच्छा हो तो सृष्टि भी आशीर्वाद देती है। संकल्प में यदि गड़बड़ हो तो सृष्टि भी पलटवार करती है। यहाँ पे आप लोग सब उपस्थित हैं, आप सभी के आशीर्वाद की वजह से आज हम देश के कोने में, कोई भी कोने में जाकर काम कर सकते हैं, क्योंकि आप सबका आशीर्वाद हम लोगों के साथ है। जैसे मुझे आशीर्वाद दिया है, वैसे ही आज यहाँ पे व्यासपीठ के ऊपर हमारे नवनीत भाभी आघाड़ी सरकार के उम्मीदवार है, उनको भी आप आशीर्वाद देंगे, ऐसा मैं आपसे गुजारिश करती हूँ और ऐसा मैं विश्वास भी करती हूँ। या ठिकाणी उपस्थित आमचे बंधू सन्मान्य राजेंद्र दादा हात जोडतायत, म्हणजे कोपऱ्यापासून हात जोडतायत फक्त हात नाही जोडत, म्हणजे मला तर किती कंटाळले असतील याचा तुम्ही अंदाज घ्या। या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहे, सगळे आपल्या घरातली मंडळी आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, APMC, सर्व
पदाधिकारी या ठिकाणी आहेत, सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते आणि आता कोणाचेच नाव घेत नाही। सर्व आदरणीय मंच या ठिकाणी उपस्थित, सर्व पितृतुल्य मातृतुल्य आणि माझे युवक मित्रांनो आणि भगिनींनो, हात का जोडतायत तिथून सुरुवात करूया आपण। तर तुम्ही म्हटलात की बाना का आला, बाना का आला, तर तुम्ही पंजा घेतला नाही म्हणून बाना आला। पंजा त्या ठिकाणी नव्हता म्हणून कोणत्या साली म्हटलात तुम्ही? 2000 नाही त्याच्या आधी, कधी 9च्या आधी गवई साहेब होते, त्यावेळेला पंजा असता तर त्यावेळेला बाण आलाच नसता। वस्तुस्थिती सांगते, 2009 मध्ये तुम्ही उभे होते, 9 मध्ये ना की त्याच्या आधी? 9 मध्ये म्हणजे मी सगळं काही केलं, त्यांचे पाय पण पडले की बाबा पंजा घ्या, पण ते ऐकले नाही तर तेव्हाच निवडून गेले असते। 14 मध्ये पण त्यांना म्हटलं होतं की पंजा घ्या। या वेळेला सुद्धा अतोनात प्रयत्न केले की पंजा आला पाहिजे, पण पंजाचा पाना तुम्ही कसा फिट केला आम्हाला कळून नाही राहिलं। तर असो, टीव्ही गेली, पाना आला, पण पंजा तुमचाही जर पंजा असता तर आज जो संघर्ष आपल्याला करावा लागतोय तोही संघर्ष त्या ठिकाणी टळला असता, कारण मूळ हा अमरावती जिल्हा जो आहे हा काँग्रेसमय आहे आणि काँग्रेसचा जिल्हा आहे। असो, जे झालं ते चांगलं झालं आणि संकल्प चांगला असला तर सृष्टी सुद्धा आशीर्वाद देते। या सर्व गोष्टींवर आपण लक्ष ठेवूया आणि आता काय काय करायचंय याच्याबद्दल बोलूया। काल वर्धेत झालं, भाषण झालं, परवाच्या दिवशी मी फेसबुकवर बघितलं, एक खूप सुंदर कार्टून मला आला, माझ्याजवळ आला, एक दाढीवाला बाबा होता आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एवढी हवा घातलेली होती की त्या बाबाचं पोट एवढं फुगून गेलं, पाठ एवढी फुगून गेली, एवढा दिसत होता। आता तो दाढीवाला बाबा सगळीकडे फिरतोय आणि दिल्लीत गेल्यानंतर लय गोरा गोमटा झाला, नवनीत भाभी तुमच्याही पेक्षा गोरा है, तो वो क्या लगाता है पता नहीं। आप यदि गई वहां पे जो जाओगी तो पूछ लेना और मुझे भी बता देना, मैं भी थोड़ी गोरी हो जाऊंगी। पण तो आता एवढी हवा झालेली आहे त्या फुग्यामध्ये की तो फुटण्याच्या मार्गावर आहे आणि ज्या लोकांनी चुकीचे निर्णय मागच्या काळामध्ये घेतले त्या लोकांना सुद्धा आता कळतंय। अच्छे दिन है जो मुझे बताइए, मैं बात करूं, मैं पूछूं कुछ आप लोगों को, मी काय विचारू का तुम्हाला सगळ्यांना? उत्तर देणार का तुम्ही? नाही हो, 1-2च येत आहे, उत्तर देणार का? नाही अभी भी दम नाही आहे, फकणाचे कान फुटले पाहिजे, मागे सभा झाली तेव्हाच सांगितलेलं होतं, तो हो एवढा जोरात पाहिजे की फकणाचे कान फुटले पाहिजे। उत्तर देणार का? अच्छे दिन आले का? अच्छे दिन आले का? मुद्रा लोन भेटला का? सोयाबीनचे पैसे आले का? कर्जमाफी झाली का? नाही, सगळ्या गोष्टींचं उत्तर नाहीच आहे। आणि मग झालं काय? आज आम्ही राजुरवाडीमध्ये होतो प्रचारासाठी आणि राजुरवाडीमध्ये प्रचारासाठी होतो, आपला एक काँग्रेसचा एक खंदा कार्यकर्ता त्या ठिकाणी शेतकरी बांधव तो आहे होता आणि त्यानं आज कालच्या दिवसाला त्यानं काल रात्री फाशी घेतली आणि मग काय अच्छे दिन आले म्हणायचं? ऐतिहासिक कर्जमाफी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शिवाजी महाराजांच्या नावाची ऐतिहासिक कर्जमाफी दिली, घोषणा केली जोरदार, शिवाजी महाराजांचं त्याला नाव दिलं आणि राजुरवाडीमध्ये त्याचं उत्तर आजच्या तारखेला सुद्धा मिळालं
की फक्त शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी अशी तुटक फुटक कर्जमाफी या लोकांनी दिलेली आहे। काय कोणाला आदर नाही, काय कोणाबद्दल प्रेम नाही, काही कोणच्या विचारावर प्रेम नाही। एकच धोरण आहे, हिंदू राष्ट्र निर्मिती म्हणतात। आम्ही पण हिंदू आहोत, आम्ही पण मंदिरात जातो, पण त्याचा अर्थ राम मंदिर बनाना है आणि तारीख नाही बताना है हा होत नाही। मंदिराच्या नावाने, मस्जिदीच्या नावाने विभाजन करण्याचं काम आत्ताचं सरकार करते आणि माझ्या वलगाव मधल्या बांधवांना ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आहे। क्या हुआ था, काय नवला भाई, अपन गए थे कमिश्नर के पास, काय गजू काय झालं होतं, काय नितीन दादा क्या हुआ था, आम्ही गेलो होतो सगळ्यांना घेऊन, शी छोटी छोटी पोरं आणि म्हणे जय श्रीराम। अरे बाजार होता, काही आपल्या बांधवांनी त्या ठिकाणी त्या बाजारामधनं काही जनावर विकत घेतलेली होती आणि तुम्ही एका धर्माचे आहेत म्हणून ती जनावर सोडून दिली आणि दुसऱ्या धर्माची आहेत म्हणून ती जनावर कोंडून ठेवली। भयभीतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या सरकारने केलं। दिल्लीमध्ये असताना त्या ठिकाणी ज्या वेळेला संविधान जाळलं, खरोखर अक्षरशः भीती वाटायला लागली होती की आता दंगा होतो का। परवाच्या दिवशी नांदगाव पेठ मध्ये मी कुठून मतदारसंघातून येत होती आणि काय कशामुळे भांडण झालं मला माहिती नाही, पण त्याच्यातला एक बांधव हिंदू होता आणि दुसरा बांधव आपला मुस्लिम होता। मी गाडीतून खाली उतरली आणि त्यांना म्हटलं प्लीज झगड़ा मत करो, भाजप की सरकार। असं मी या 4-5 वर्षांमध्ये भरपूर वेळा म्हटलेलं आहे। परवाच्या दिवशी साऊर मध्ये भांडण झालं, मी म्हटलं प्लीज झगड़ा मत करो, भाजपची सरकार आहे। त्या ठिकाणी खास तळेगावला भांडण झालं, मी म्हटलं की मत करो झगड़ा, भाजपची सरकार आहे। कारण हे सरकार जे आहे या सरकारने फक्त तुमच्या आमच्यामध्ये भेद पाडण्याचं काम केलेलं आहे, तुम्हाला आणि आम्हाला एकत्र ठेवण्याचं काम अजिबात केलेलं नाही। ज्यांनी संविधान जाळलं त्यांच्यावर केसेस लागू झाल्या नाही, ज्यांनी संविधान जाळलं ते कुठं फरार झाले हे माहिती नाही। परवाच्या दिवशी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींना अभिवादन करण्याच्या ऐवजी एक कोणची तरी साध्वी भगवा कपडे घालून त्या ठिकाणी महात्मा गांधीचा पुतळा बनवला आणि त्याच्यामध्ये लाल रंगाच्या पिशव्या ठेवल्या आणि त्या साध्वीनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा महात्मा गांधीचा खून करण्याचा प्रयत्न केला। ही सरकार हेच करते आहे, इट इज स्प्रेडिंग हेट्रेड। तुमच्या आमच्यामध्ये फक्त मतभेद वाढले पाहिजे एवढंच या सरकारचं काम आहे। माय बाप हो, माझी तुम्हाला विनंती आहे, जपून राहा, सांभाळून राहा आणि खूप सत्तेने त्या ठिकाणी तुम्ही मतदान करा। माझी 2 मिनिट विनंती आहे की चाय वाल्यांनी जरा, अरे चाय वाला ने तो बर्बादी लाई है भैया, जरा थोड़े देर रुक जाओ। चाय वाले ने तो पूरा देश बर्बाद कर दिया, अब क्या चाय पिलाओ के हमको भी बर्बाद करोगे। थोड़ा देर सुनो, ऐसा मौका आता नहीं है, इतना टाइम ना आपके पास रहता है और हमको भी पता नहीं राहुल गांधी कहाँ भेज देते हैं। तो चाय वाले जरा रुक जाओ। ओ मेरे भाई, इस बार यदि चाय वाला आया ना, इस बार यदि चाय वाला रुक जाओ थोड़े से। अरे मेरे बाबा राजा, हात जोडते तुझी मी, हात जोडायचं काम पडेल आणि 2024 मध्ये निवडणूकच होणार नाही हे माझं ठाम मत आहे की नाही। 2024 मध्ये निवडणुका होतील का? संविधान बदललेलं राहील आणि तुम्हाला आम्हाला जे मतदानाचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे त्या ठिकाणी त्या अधिकार आपल्याकडनं खेचून घेतल्या जाईल। ह्या गोष्टीला आपण लक्ष ठेवलं पाहिजे। बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आहेत उभे, बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत आणि मला तर वाटतं भलतं कसं सेटिंग त्यांचं झालेलं आहे। मी त्या मीटिंग मध्ये होती
कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये, महाराष्ट्राच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी मी उपस्थित होती। राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे नेते आणि बहुजन आघाडीचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना विनंती केली की तुम्ही काही करा, पण तुम्ही त्या ठिकाणी या आघाडीमध्ये या। विनंती का केली? कारण आपल्याला हे जे चायवाले आणि हे जे फोकनाटे आणि हे जे चौकीदार त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना आपल्याला तोडा द्यायचा आहे म्हणून, पण त्यांना ऐकलं नाही। पहिले म्हणे 12 सीटा पाहिजेत आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणलो, 2-3 राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी आमदार कोर कमिटीमध्ये होते आणि 2-3 आम्ही कोर कमिटीमध्ये होतो आणि आम्ही त्यांना फोर्स केला की तुम्ही सांगा बाळासाहेब काय लिहून पाहिजे तुम्हाला। आमचे म्हटलं सगळे मंत्री आणि आमचे सगळे नेते तुम्ही सांगाल त्या गोष्टीवर सह्या करतील, पण 12 जागांवरनं मग त्यांनी 22 जागा मागितल्या आणि अशा जागा मागितल्या की माय बापो तुम्हाला काय काय सांगू। शरद पवार साहेबांची जागा मागितली, नांदेडची जागा मागितली, याचा अर्थ असा की त्यांना आघाडीमध्ये यायचंच नव्हतं। और ओवैसी साहब के बारे में मुझे कुछ बोलना नहीं है, वो आपको ही मालूम क्या हुआ, परसों आए थे। पण ही सगळी मंडळी कुठेतरी भाजप सोबत जुळलेली आहे आणि हे माय बाप हो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। काम केलंय, खूप काम केलंय आणि पुढच्या काळातही करू। तुम्ही नांदगाव पेठ मध्ये जावा, तुम्ही वलगाव मध्ये जावा, तुम्ही शिराळ्यात जावा, तुम्ही अजून कुठे तुमच्या गावांमध्ये जायचंय तिथे जावा। खूप हिमतीने काम केलेलं आहे आणि न भूतो न भविष्यती एवढं काम या भागामध्ये झालेलं आहे। झालेलं आहे की नाही झालेलं आहे? झालेलं असेल तर मग आम्ही जे बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवा। काय कोणत्या गोष्टीची लालूच नाही आम्हाला। भाभी हे जे बसलेले आहेत ना व्यासपीठावर, काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे मंडळी, आरपीआय बद्दल बोलू का? त्यांची परवानगी घ्या लागते, नाही तर मग मला जोडे मारते, वेगळ्या प्रकारचे टोमणे मारते। पण असो, तुम्ही जर म्हटलं असाल की आम्ही आमच्यापैकी मंत्री होतील तर बहुतेक पुढच्या काळामध्ये होईल, पण मंत्री होण्यासाठी या ठिकाणी राजकारणामध्ये आम्ही नाही आहोत। मंत्री नसलो तरी मंत्र्याची गच्ची पकडून या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी जी कामं आणायची आहे ती कामं आम्ही आणतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये देखील आणत राहू। मंत्री नसलो तरी आमची धमक आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भाग पाडू शकतो की आमची ही कामं तुम्ही केली पाहिजे। कामं करण्यासाठी आहोत हो, पण आपण जो विचार जपतो तो विचार जपण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आहोत। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, वलगाव मध्ये आज या सिच्ची रिसॉर्ट मध्ये आपण आहोत आणि गाडगे बाबांची निर्वाण भूमी आहे। आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा तुम्हाला आम्हाला, तुम्ही आम्ही सगळेजण एकाच धर्माचे आहोत हे शिकवून गेले। तरी पण आज एवढ्या वर्षानंतर तुमच्या आमच्यामध्ये भेद पाडण्याचा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, भीती वाटते। एक गोष्ट सांगेल आणि मग मी थांबेल का, मग भाभींना पण दुसऱ्या कार्यक्रमांना जायचंय। सन्मान्य राहुल गांधींनी आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून पाठवलं। आजही मला 2 दिवस इथं आणि 2 दिवस कर्नाटक मध्ये जावं लागतं, कारण गेलं नाही तर तिथे राहुल गांधींचे हात बळकट होणार नाही आणि इथं आलो नाही तर इथं भाभीला वाटेल की ताई क्या मेरा प्रचार नहीं कर रही। लेकिन पिछले बार भी बडनेरा से मतदान ज्यादा था और इस बार भी बडनेरा से मतदान यहाँ से ज्यादा रहेगा, ये मेरा आश्वासन आपको है। लेकिन बात राहुल गांधी को आगे बढ़ाने की है। वो नहीं कहते कधीही फोका मारत नाही, साध्या मनानं बोलतात, साध्या मनानं राहतात, प्रत्येकावर प्रेम करतात आणि फट से कोणालाही माफ करतात। खूप जवळून राहुल भैयांना आम्ही बघितलं। आम्ही कधी कधी म्हणत असतो त्यांना की भैया बस, कभी कभी एक
एखादा आप भी मार ही दिया करो। बोलते मेरे स्वभाव का नहीं है, मैं जो बोलूंगा, जो सच बोलूंगा, नहीं तो मैं बोलूंगा नहीं, और जो कर सकता हूं वही बोलूंगा। तो क्या कर सकते हो हे हे तर आजचं मॅनिफेस्टो डिक्लेअर झालं आणि त्या डिक्लेरेशन मध्ये सगळ्यांना कळलेलं आहे की काय काय म्हणजे न्यूनतम आयात मिनिमम इन्कम 72,000 रुपये, 72,000 रुपये प्रत्येक गरीबाच्या खात्यामध्ये येते दर महिन्याला। 6,000 रुपये किंवा मग 12,000 जर मिनिमम इन्कम असेल आणि तुम्ही जर 6,000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला 6,000 रुपये मिळतील आणि ते म्हणजे 12,000 रुपये तुम्हाला टोटल निदान कमीत कमी तेवढे तरी मिळतील आणि ते पण महिलांच्या नावाने जातात। घरची जी गृहिणी आहे तिच्या नावाने ते पैसे मिळतील। शेतकऱ्यांचं बजेट त्या ठिकाणी राहील असं मॅनिफेस्टो मध्ये आज सन्मान्य राहुल गांधींनी दिलेलं आहे। हेल्थ योजना, आरोग्य योजना, पाण्याची योजना, ज्या ठिकाणी आता पुलवामाचा एवढा अटॅक झाला, स्वतःला चौकीदार म्हणून घेणारा, मला नाही वाटत अंधळा भोकणा आहे की काय काय माहिती, बाय आले कसे, एवढा मोठी बारूद आली कशी, एवढी मोठी बारूद त्या बॉर्डरवर आली कशी आणि एवढे जवान मेले कसे। आणि तुम्ही आले होते इथे, कोणत्या गावाला आले होते? यवतमाळ मध्ये ते कुठे काय पांढर कवड्याला आले होते त्या दिवशी चौकीदार आपले चोर लेकाचे। बोलो जोर से, चौकीदार चोर है, चौकीदार चोर है। इधर से भी आवाज आनी चाहिए, आने तो दो आवाज। चौकीदार चोर है कि नहीं है? चौकीदार चोर है, चौकीदार चोर है। एक मिनिट, इकडचं माईक वाले कोण बोलतंय? एक दोन मिनिट। नाही काय म्हणतात? बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे। चौकीदार चौकीदार, सही बात है। नाही तर मग एवढं मोठं ग्रॅनाइट आणि एवढं मोठं ती बारूद त्या पुलवामामध्ये आलीच नसती, भोकणे लगाचे म्हणून आली। सांगायचं तात्पर्य हे मॅनिफेस्टो तुम्ही बघितलेला आहे, मीडियामध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे। जनसामान्याचा मॅनिफेस्टो या ठिकाणी सन्मान्य काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य राहुल गांधींनी आज तुमच्यासाठी तो बनवलेला आहे। गावोगावी त्यांची टीम गेली, अमरावतीमध्ये आली, नागपूरमध्ये आली, अजून भरपूर ठिकाणी फिरली आणि नंतर तो मॅनिफेस्टो केलेला आहे। सगळं काही तुमच्यासाठी आहे। पण एक गोष्ट सांगायची आहे मला की मला माझ्या देशामध्ये कसं असुरक्षित वाटलं। कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये, भाभी इतना बोलूंगी और फिर आपने बोलू। कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेसची सेक्रेटरी म्हणून ज्या वेळेला मी तिथे गेली त्यावेळेला मतदान झालं, त्याच्यानंतर निवडणुकीचे निकाल लागले। निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राहुल गांधींनी हे ठरवलं की सगळ्यात पहिले आपण त्या ठिकाणी आघाडी बनवायची, जनता दल सोबत आघाडी बनवायची। आणि मग त्यांनी जे हे ठरवल्यानंतर आम्ही सगळे आमचे आमदार लोक घेतले आणि आम्ही एका रिसॉर्ट मध्ये थांबलेलो होतो। बघा घटना आहे, मी स्वतंत्र भारताची नागरिक आहे, तुम्ही सगळे स्वतंत्र भारताचे नागरिक आहात, पण माझ्या देशामध्ये मला जर ही भावना आली तर उद्या 2024 मध्ये काय होईल आणि यांची सरकार आली तर काय होईल याचं फक्त एक छोटंसं चित्रीकरण मी तुम्हाला सांगते। काय झालं, सगळे आमदार बसले, येदियुरप्पाजी आले आणि त्यांनी शपथ घेतली। शपथ घेतल्याबरोबर आम्हाला जी सिक्युरिटी दिलेली होती ती सिक्युरिटी काढून टाकली आणि ऐरा गैरा नत्तू खैरा कोणी पण त्या रिसॉर्ट मध्ये येऊन जात होतं आणि कोणी पण काही बोलत होतं। शेवटी आम्हाला प्रायव्हेट सिक्युरिटी घ्यावी लागली, त्या ठिकाणी बॉक्सेस ठेवावे लागले आणि मी सुद्धा स्वतः त्या हॉटेलच्या बाहेर त्यांचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी मी, वेणुगोपाल सर, आमच्या सोबत असलेले बाकीची लोक आम्ही त्या ठिकाणी बसलो। बॉक्सर्स आले आणि मग थोडासा रिलीफ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला की ठीक आहे, आता काही लोकांनी काही केलं तर चालणार नाही, पण आमचं संरक्षण त्या ठिकाणी होईल। मग काय झालं बघा, आम्ही ती आमदार मंडळी घेतली की इथे आता राहण्यात काही बरोबर नाहीये। आम्ही सगळ्यांना एका बसमध्ये बसवलं आणि आम्ही विमानतळाच्या दिशेने गेलो।
विमानतळाच्या दिशेने असं गेलो की तिथनं विमान करायचं आणि मग आम्ही कोचीनला जाणार होतो. आम्ही विमानतळावर पोचल्या आमचं विमान अख्खं कोचीनचं विमान कॅन्सल करण्यात आलं. त्यांना काही करून आमचे आमदार पळवायचे होते. मग ते विमान कॅन्सल करण्यात आलं आणि मग आम्ही म्हटलं की आता घाबरून जायचं नाही, असं सांगा की आम्ही आता चाललोय कुठेतरी, आम्ही बसने कोचीनला जाऊ असं आम्ही पब्लिकला, मीडियाला सगळ्यांना सांगितलं आणि आम्ही तिथून निघालो. नाक्याच्या बाहेर गेलो. नाक्याच्या बाहेर गेल्यानंतर काही लोकांना वेगळी व्यवस्था करायला लावली, वेगळी व्यवस्था केली, वेगळ्या बसमध्ये आम्ही बसलो आणि आम्ही समोर गेलो, निघालो. सगळ्या मीडियाला वाटलं की आम्ही बसने आता कोचीनला चाललो. कोचीच्या मार्गाने, जो रस्ता कोचीनचा होता त्या मार्गाने कर्नाटक वरून कोचीनला पोहोचायला भरपूर वेळ लागतो. जो मार्ग होता त्या ठिकाणी सगळे गुंडे मवाली काय काय नाही पाठवलं त्यांनी, सगळं पाठवलं. पण आम्ही थोडं बहुत गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी हैदराबादला वळून गेलो. आणि हैदराबादला वळून गेल्यानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांना आम्ही फोन लावला की आमचे एवढे आमदार आम्ही आणलेले आहेत, आम्हाला तुमची सुरक्षता पाहिजे. त्यांनी पोलीस फोर्स पाठवला आणि नंतर आम्ही डिक्लेअर केलं की आम्ही हैदराबादला पोहोचलेलो आहोत. हे आपल्या देशात घडतंय. अरे काँग्रेसचं पण राज्य होतं, काँग्रेसचे पण पंतप्रधान होते आणि काँग्रेसचे पंतप्रधान असताना त्यावेळेला सुद्धा विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आणि राज्य निवडून आलेले. पण अशी असुरक्षितता कोणीच महसूस. त्या दिवशी मला वाटलं की काय होतंय माझ्या देशाचं. त्या दिवशी मला वाटलं की काय काय चाललेलं आहे. आपण खरोखरच स्वतंत्रता आपल्याला मिळालेली आहे का? खरोखरच आपण स्वतंत्र देशामध्ये राहतोय का? माय बाप हो, ती भीती मी अनुभवलेली आहे. त्या भीतीपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, त्या भीतीपासून जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल, आपलं संविधान जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर हे सरकार गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार आलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. अमरावतीमध्ये आघाडीचा उमेदवार नवनीत भाभी आहेत आणि त्यांचं चिन्ह पाना आहे. माझी आपल्याला विनंती आहे की त्यांना निवडून द्या आणि राहुल गांधींचे हात बळकट करा. जय हिंद, जय भीम, जय काँग्रेस. धन्यवाद ताईने